नमस्कार, मी प्रियांका तुपे. कर्तव्य साधनाच्या या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. या पॉडकास्टमधून आपण इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष समजून घेत आहोत. मागच्या भागात आपण या सगळ्याचा इतिहास पाहिला. आत्ताच्या या भागात आपण वर्तमानातले जे गुंते आहेत त्याच्याबद्दल देवकुमारकडून आणखीन जाणून घेणार आहोत. देवकुमार, वर्तमानातली ही जी सगळी परिस्थिती आहे इस्रायल पॅलेस्टाईन, त्याच्यात अनेक गुंते आहेत. ते समजून घेणं महत्त्वाचं आहेच, पण मला इथे एक दृष्टिकोनाचाही मुद्दा महत्त्वाचा वाटतो. या सगळ्या विषयावर वाचत असताना मी एक लेख वाचला अल जझीरावरचा, आणि त्याच्यात एडवर्ड सईद यांनी काही वर्षांपूर्वी, म्हणजे जवळपास 50 वर्षांपूर्वी एक मत मांडलं होतं की पॅलेस्टिनियन्स आर डिनाईड टू नरेट, असं त्यांनी कोट तेव्हा केलेलं. तर ते त्या लेखात म्हटलं होतं, आणि त्या लेखात हे पुढे एक्सप्लेन केलेलं होतं की कशाप्रकारे पॅलेस्टिनी नागरिकांची नॅरेटिव्स दडपली जातात. तर हा सगळा गुंता समजून घेताना सईद यांचा तेव्हाचा दृष्टिकोन, अर्थात त्यानंतर परिस्थिती खूप बदलली, पण आपण कोणत्या दृष्टिकोनातनं हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि त्यांचं मत त्यांनी मांडलेलं हे किती महत्त्वाचं आहे, किंवा अजून काय काय अँगल्स असू शकतात ही परिस्थिती समजून घेण्याचे. इस्रायल पॅलेस्टाईनच्या मुद्द्याच्या संदर्भात एडवर्ड सईद यांनी जो मत व्यक्त केलेलं आहे ते मत अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे मत त्यांनी 1970च्या दशकामध्ये नोंदवलेलं आपल्याला दिसतं. बरोबर. आज त्याला 50 वर्ष होऊन गेली त्या मत नोंदून सुद्धा. तर आज आपण त्या मताशी आज पूर्णतः सहमत होऊ शकत नाही, कारण आज आपण जर बघितलं तर आज जगभरामध्ये पॅलेस्टीन लोक त्यांची कथा सांगत आहेत, नॅरेट करत आहेत. 70मध्ये हे नव्हतं. त्याला वेगवेगळी कारणं होती. त्याच्यामुळे 1970च्या पूर्वी पॅलेस्टिनियन लोकांना स्वतःची गोष्ट जगाला सांगणं हे शक्य होत नव्हतं. ते का शक्य होत नव्हतं त्याविषयी आपण थोडं बोलूया. तत्पूर्वी एक मुद्द्याविषयी मला सांगायचं आहे की जगभरामध्ये नेहमी कुठल्याही गोष्टींचं कथनांचं एक स्पर्धा असते ना, म्हणजे कॉम्पिटिशन ऑफ नॅरेशन. याच्यामध्ये संस्था, ज्ञानव्यवहार करणाऱ्या संघटना यांच्यावर कोणाचा कब्जा आहे, यांच्यावर कोणाचं वर्चस्व आहे, ह्या कोणाच्या नियंत्रणाखाली चालतात हे बघायला पाहिजे आपण. म्हणून मग आपल्याला दिसेल की कोणाचं नॅरेटिव्ह हे जास्त पसरवलं जातं, कोणाचं नॅरेटिव्ह हे जास्त सांगितलं जातं किंवा ते लोकांपर्यंत पोहोचतं. कारण की नॅरेटिव्ह हे काय फक्त नुसतं सांगितल्याने ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. मॅन्युअल कॅस्टल नावाचे एक विचारवंत आहेत, त्यांनी खूप चांगलं मांडणी केली नेटवर्क सोसायटीच्या संदर्भात. त्यामध्ये ते म्हणतात प्रोडक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड कन्झम्पशन ऑफ इन्फॉर्मेशन, अशा 3 गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. नेटवर्क सोसायटीमध्ये काय होतं, माहितीचं उत्पादन होतं, माहितीचं वितरण होतं, आणि नंतर मग माहितीचा उपभोग होतो. उपभोग लोक घेतात माहितीचं, म्हणजे माहितीचा उपभोग घेतात म्हणजे ते आत्मसात करतात आणि त्याच्यातनं मतं बनवतात. आणि म्हणून माहितीचं मार्केट, माहितीचा बाजार हा खूप महत्त्वाचा असतो. आणि मग कोण माहिती पसरवतं, कोण माहिती उत्पादन करतं आहे, आणि त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवतं आहे, तर ह्या गोष्टी बघितल्या तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घेता येतात. इस्रायल पॅलेस्टीनच्या या सगळ्या झगड्यामध्ये, वादविवादामध्ये आपल्याला असं दिसून येतं आहे की आधी ब्रिटिश साम्राज्यवादी लोकांनी इस्रायलच्या बाजूने भूमिका आपल्याला घेतलेल्या दिसतात. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जे सगळं जागतिक सत्ता केंद्र आहे, ज्याला एपिसेंटर ऑफ पॉवर स्ट्रगल असं म्हटलं जातं, ते जागतिक सत्ता केंद्र जे आहे ते ब्रिटनकडनं अमेरिकेकडे सरकलेलं आहे. म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी इस्रायलच्या बाजूने एक वेगळ्या पद्धतीचा कन्सेन्सस उभं करण्याचं काम जे ब्रिटिश साम्राज्यवादी करत होते, ते दुसऱ्या महायुद्धानंतर सत्तेचं केंद्र अमेरिकेकडे सरकल्यानंतर अमेरिकेमध्ये या पद्धतीचं एक इस्रायलच्या संदर्भातला एक कन्सेन्सस निर्माण करण्याचं काम आपल्याला मोठ्या प्रमाणात केलं गेलेलं दिसतं. या संदर्भात आपण जर अमेरिका आणि इस्रायल यांचा एक जर इतिहास बघितला तर अमेरिका हा सगळ्यात मोठा पाठीराखा देश आहे इस्रायलचा. तो अनेक बाबतींमध्ये, म्हणजे सगळ्यात जास्त इस्रायलला लष्कराची
मदत अमेरिकेने केलेली आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक अमेरिकेची इस्रायलमध्ये राहिलेली आहे. याच्यामध्ये अमेरिकेमध्ये इस्रायली लॉबी जी आहे त्या इस्रायली लॉबीचा अमेरिकेच्या प्रशासनावर, अमेरिकेच्या न्यूजपेपर्सवर, अमेरिकेच्या ॲडमिनिस्ट्रेशनवर ही खूप मोठी पकड आहे. तर त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक सत्तेत असू द्या किंवा रिपब्लिक सत्तेत असू द्या, इस्रायलच्या संदर्भातली त्यांची भूमिका ही नेहमी इस्रायलच्या समर्थनाची असते. आणि त्याच्यामुळे अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये, अमेरिकेतल्या अनेक संस्थांमध्ये इस्रायलची बाजू मांडणाऱ्या अनेक व्यक्तीचा आपल्याला या सगळ्या संघटनांमध्ये, त्याच्यानंतर संस्थांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये समावेश होता असं दिसतं. आणि या सगळ्या गोष्टीला शीतयुद्धाची सुद्धा पार्श्वभूमी आहे. म्हणजे अमेरिकेतले इस्रायलमधले हितसंबंध कसे वाढत गेले, कसे विकसित होत गेले, त्यांनी आकार कसा घेतला, हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मध्य पूर्वमध्ये किंवा ज्याला मध्य एशिया म्हणतो आपण त्याच्यामध्ये आणि उत्तर आफ्रिकेमध्ये ज्या पद्धतीचं शीतयुद्धकालीन राजकारण आकाराला येत होतं ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तेव्हाच आपल्याला अमेरिका आणि इस्रायलचे संबंध कसे घडत होते हे समजून घेता येतं. म्हणून अमेरिकेमध्ये ज्या सगळ्या गोष्टी इस्रायलच्या बाजूने घडत होतात त्यांना या शीतयुद्धाची पार्श्वभूमी होती. आता शीतयुद्धाची पार्श्वभूमी होती म्हणजे काय, तर इराण असेल, त्याच्यानंतर इजिप्त असेल, या सगळ्या देशांमध्ये ज्या वेळेस तिथे निवडणुका झाल्या, तिथे एतद्देशीय लोकांनी सत्ता स्थापन केल्यात आणि नंतर काही काळानंतर त्यांनी तिथल्या नैसर्गिक संसाधनांचं राष्ट्रीकरण करायला सुरुवात केली. कुठे तेलाचं राष्ट्रीकरण झालं, कुठे सुएझ कॅनलचं राष्ट्रीकरण झालं. त्यावेळेस या भूप्रदेशामध्ये असलेले माजी साम्राज्यवादी देश ब्रिटन, फ्रान्स आणि शीतयुद्धकालीन साम्राज्यवादी देश म्हणजे अमेरिका यांचे हितसंबंध आपल्याला धोक्यात आलेले दिसतात. त्याच्यामुळे इजिप्तपासून तर इराणपर्यंत या अमेरिकेने हस्तक्षेप केले आणि त्या हस्तक्षेपांना नेहमी इस्रायलची मदत राहिलेली आहे. म्हणून इस्रायल आणि अमेरिकेची मदत ही एकमेकांचे हितसंबंध जोपासत झालेली आहे. याच काळामध्ये अमेरिकेमध्ये काही प्रमाणात अमेरिकेची इस्रायलला जी पाठिंबा असणारी जी भूमिका आहे त्याच्याविषयी काही ज्या चिकित्सा करणारी लोकं होती, त्याच्याविषयी मतभेद व्यक्त करणारी लोकं होती. तर त्या मतभेद व्यक्त करणाऱ्या लोकांना त्यांची नावं उघड करून त्या लोकांना वेचून वेगळं करण्यात आलं. त्या लोकांना वेगवेगळ्या शिक्षा देण्यात आल्यात किंवा त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आलं. आणि याच्यासाठी अमेरिकेमध्ये अँटी डिफेमेशन लीग नावाची एक इस्रायली समर्थक संघटना होती, जे अमेरिकन जिओनिस्ट होते ती चालवायचे. म्हणजे कोणीही इस्रायलची आणि अमेरिकेच्या हितसंबंधांची चिकित्सा केली तर त्या लोकांना हे कसे अँटीसेमेटिक्स आहेत, हे कसे ज्यूंच्या विरोधात आहेत, अशा पद्धतीने आरोप करायचे आणि त्या लोकांवर खटले भरायचे. त्या लोकांना एखाद्या विद्यापीठामध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या न्यूजपेपरमध्ये एखादा व्यक्ती असेल तर त्याला टार्गेट करायचं, त्याच्या तक्रारी करायच्या. कोणी लिहिल असं तर त्याला लिहू द्यायचं नाही, त्याच्यावर वेगवेगळे प्रेशर आणायचे. अशा सगळ्या गोष्टी जी अँटी डिफेमेशन जी लीग होती अमेरिकेतली ती हे सगळं कामं करत होती. आणि यालाच एक दुसरी अमेरिकन इस्रायल रिलेशन कमिटी नावाची एक पुन्हा जिओनिस्ट लोकांची जी संघटना होती ती ह्याच्यासाठी एकची नेटवर्किंग अमेरिकेमध्ये करत होतं. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की 60च्या दशकाच्या पूर्वी अमेरिकेमध्ये आणि युरोपामध्ये आपल्याला पॅलेस्टीन नॅरेटिव्ह दिसत नाही. पॅलेस्टीनच्या अस्तित्वाविषयी कोणी मांडणी तसं करणारं दिसत नाही. प्रामुख्यानं बहुतेक लोक इस्रायलच्या नॅरेशन मांडताना दिसतात. आता याला काही कारणं आहेत. याला अमेरिकेचं जसं कारण मी सांगितलं तसं युरोपामध्ये एक काय तर जर्मनीमधले मोठ्या प्रमाणात जर्मनीतले लोक नंतर एका गिल्टमध्ये राहिलेले आहेत. त्या गिल्टमधनं त्यांनी इस्रायलला लष्करी मदतही केली, इस्रायलच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्षही नंतरच्या केलेलं दिसतं. कारण जर्मनीमध्ये ज्यूंचं नरसंहार झालेला होता आणि त्या नरसंहारचा तो गिल्ट जर्मन लोकांना होता की आपल्या देशामध्ये ज्यू लोकांचा नरसंहार झालेला आहे आणि वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. अशा पद्धतीची जी मतं असलेली लोकं होती त्यांनी इस्रायलच्या बाजूने सगळ्या काही गोष्टी केलेल्या दिसतात.
म्हणून युरोपामध्ये सुद्धा आपल्याला म्हणावं तसं पॅलेस्टाईनची बाजू मांडणारे लोक दिसत नाही 60च्या आधी. अपवाद आहेत काही लोक, जे अपवाद आहेत त्यांची मांडणीमध्ये काही मर्यादा आपल्याला राहिलेल्या दिसतात. कारण एकतर जिओनिस्ट नरेशन आहे इस्रायलचं, किंवा एक लिबरल जस्टिफिकेशन, उदारमतवादी पद्धतीने इस्रायलच्या स्थापनेचं समर्थन करायचं, किंवा डायरेक्ट जिओनिस्ट पद्धतीने समर्थन करायचं. असं या 2 पद्धतीच्या गोष्टी युरोपामध्ये आणि अमेरिकेमध्ये होत होत्या. त्याच्यामुळे इथे एडवर्ड सईद यांचं म्हणणं अत्यंत महत्त्वाचं आपल्याला दिसतं, की बाबा पॅलेस्टाईनचा अधिकार स्वतःचं कथन सांगण्याचा तो नाकारला जात होता. हे बरोबर आहे त्या दृष्टीने. याच्यासोबत अजून एक गोष्ट आपल्याला दिसते, की ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये आणि युरोपामध्ये एक अँटी मार्क्सवाद विरोधी एक विचार जो होता, त्या विचारांचा सुद्धा एक फायदा इस्रायली नॅरेशन करायला झालेला आहे. कारण अमेरिकेमध्ये आणि सोव्हिएत रशियामध्ये जे शीतयुद्ध जे चालू होतं, म्हणजे ते भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद अशा टाईपचं त्याचं वैचारिक रूप दाखवण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळे जी लोक पॅलेस्टाईनची बाजू घेत आहेत, त्याही लोकांना काही वेळा कम्युनिस्ट हे लेफ्ट आहेत, आणि त्याच्यामुळे ते इस्रायलच्या बाजूने, आपल्या पॅलेस्टाईनच्या बाजूने मतं व्यक्त करत आहेत असंही मांडलेलं दिसतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला 60च्या आधी होताना दिसतात. 70च्या दशकामध्ये थोडंफार हळूहळू लोक मतं मांडायला जात आहेत, कारण की जगभरामध्ये 70च्या दशकामध्ये सुद्धा अनेक घडामोडी होताना दिसतात. 70च्या दशकामध्ये पहिल्यांदा व्हिएतनाममध्ये अमेरिकेला माघार घ्यावी लागलेली आहे. त्याच्यानंतर युरोपियन देशांमध्ये, विशेषतः पूर्व युरोपामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला होताना दिसत आहेत. त्याच्यानंतर आफ्रिकन आणि नंतर लॅटिन अमेरिकन आणि एशियन देशांमध्ये सुद्धा याच्यानंतर आपल्याला अलिप्तवादी चळवळींच्या निमित्तानं, नॉन अलाइड पॉवर ज्या होत्या, नॉन अलाइड मुवमेंटच्या निमित्तानं, अलिप्तवादी चळवळीच्या निमित्तानं आपल्याला एक तिसऱ्या जगातल्या राष्ट्रवादी लोकांचं एक वेगळ्या प्रकारचं संघटन आपल्याला होताना दिसतं. आणि या सगळ्या नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या नेत्यांनी, म्हणजे लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि एशियातल्या या लोकांनी, जे कधी काळी वसाहतवादाचे बळी होते, त्या लोकांनी सुद्धा पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घ्यायला सुरुवात केली 70च्या दशकाने. प्रामुख्यानं सुरुवातीपासून बऱ्याच लोकांच्या भूमिका होत्या, पण सुरुवातीच्या काळामध्ये नव्याने जास्त ते लोक स्वतंत्र झालेले होते, त्याच्यामुळे ते फर्म भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणात घेऊ शकले नाही. पण स्वातंत्र्यानंतरचे 20-1 वर्ष आपल्याला असे दिसतात, 1960च्या दशकामध्ये, 70मध्ये एक आंतरराष्ट्रीय पातळीवर एक संघटन या नॉन अलाइन पॉवरचं झालेलं दिसतं. त्याच्यासाठी एक चांगली म्हणजे क्युबामध्ये जी सॉलिडॅरिटी कॉन्फरन्स जी झाली होती जगभरातल्या, विशेषतः लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि एशियन या देशातली, तर त्याच्यामध्ये सुद्धा अमेरिकन साम्राज्यवादाचा आपल्याला विरोध केलेला दिसतो. आणि ही सगळी लोक जी आहेत, मग आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशिया, ही सगळी लोक पॅलेस्टाईनच्या बाजूने आपल्याला उभी राहिलेली दिसतात. कारण की पॅलेस्टिनी लोक स्वतःच्या राष्ट्रीय मुक्तीचा, नॅशनल लिबरेशनचा लढा लढवत आहेत असं मानलं गेलं. आणि सगळे हे कॉलोनी, म्हणजे कधी काळी वसाहतवादाचे बळी असलेले ही जी देश आहेत, हे स्वतः राष्ट्रवादी आंदोलनात राहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्याला पाठिंबा दिला. म्हणून 70च्या दशकामध्ये आपल्याला असं दिसतं की काही नरेशन पुढे यायला लागलं. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे की ओरिएंटलिझम नावाचा एक जो विचार व्ह्यू आहे, तर त्याचा एक महत्त्वाचा प्रभाव या सगळ्या वैचारिक राजकारणावर इस्रायल पॅलेस्टाईनच्या संदर्भात राहिलेला आहे. कारण जे पूर्वेकडचे लोक आहेत, मग ते प्रामुख्यानं रानटी, मागास असे आहेत, असा एक समज जो वसाहतवादाने जो निर्माण केला होता, जो मग तो ब्रिटिश वसाहतवाद असू द्या, फ्रेंच वसाहतवाद असू द्या, किंवा डच वसाहतवाद असू द्या, किंवा स्पॅनिश वसाहतवाद असू द्या, या वसाहतवादांनी, किंवा जर्मन वसाहतवाद असू द्या, या वसाहतवादी राजकारणामुळे पूर्वेकडचे लोक हे रानटी, मागास, असंस्कृत आहेत असा एक समाज, असा एक समज निर्माण केला गेला होता. आणि त्याचं एक सांस्कृतिक राजकारण होतं. त्या सांस्कृतिक राजकारणाचा, त्या समाजाचा सुद्धा मोठा प्रभाव झिओनिस्ट चळवळीवर राहिलेला आहे. म्हणून झिओनिस्ट चळवळीमध्ये अरब म्हणजे कोण, तर रानटी येतं.
अरब म्हणजे कोण? अनडेमोक्रॅटिक आहेत. अरब म्हणजे कोण? ते अथॉरिटेरियन आहेत. अरब म्हणजे कोण? ते ट्रायबल्स आहेत. आणि आम्ही ज्यू वी आर सिव्हिलाइज्ड, आम्ही डेमोक्रॅटिक आहोत, अशा पद्धतीची एक मांडणी आपल्याला जिओनिस्ट लोकांनी सुद्धा आपल्याला केलेली दिसते. अरब लोक, पॅलेस्टिनियन लोक हे जिओनिस्ट ज्यूंच्या दृष्टीने माणूसच नाही आहेत, असं एक नॅरेशन सुद्धा ओरिएंटलिझमच्या प्रभावातनं आपल्याला काही काळ राहिलेलं दिसतं. 70च्या दशकाच्या नंतर आपल्याला जगभरामध्ये वातावरण अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बदललं. जागतिक वातावरण, जागतिक धोरणात्मक राजकारण बदललं, त्याच्यानंतर जागतिक सत्ता संबंधांमध्ये बदल आला. तर त्याच्यामुळे मग आपल्याला असं दिसतं की पॅलेस्टिनच्या बाजूने सुद्धा भूमिका मांडायला लोक लागलेत. एक हे होतं. याच्यामध्ये प्रामुख्यानं जे साम्राज्यवाद विरोधी लोक आहेत ते होते. दुसरे मार्क्सवादी लोक आहेत जे भांडवलशाहीच्या विरोधात आहेत. आणि अमेरिका हे भांडवलशाहीचं केंद्र असल्यामुळे बरेचसे मार्क्सवादी लोक अमेरिका इस्रायलला सपोर्ट करते म्हणून इस्रायलला विरोध करायचा, म्हणून अमेरिकेला विरोध करायचा, अशी एक भूमिका घेणारी लोक होती. पहिल्यांदा काय म्हटलं मी, उदारमत काही म्हणजे साम्राज्यवाद विरोधी लोक होते, मार्क्सवादी लोक होते, काही ज्याला स्वातंत्र्यवादी जो राष्ट्रवाद आहे, लिबरेशन नॅशनलिझम, तशी लोक आहेत. विशेषतः आफ्रिकेमध्ये प्रामुख्यानं अशी लोक आहेत जे आफ्रिकन लोक जी होती जे साम्राज्यवादाच्या विरोधात होते. मग त्याच्यामध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेस असू द्या, मंडेला यांची, ह्या सगळ्या लोकांचा तसा विचार होता. तिसरा जो गट होता तो इस्लामिस्टांचा आहे. इस्लामिस्ट म्हणजे जे पॉलिटिकल इस्लामच्या आधारे एक राजकीय चळवळ चालवतात. मग ते मुस्लिम ब्रदरहुड असू द्या किंवा मग ते अल कायदा असू द्या किंवा मग ते आपल्या तालिबान असू द्या. तर या सगळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला एक असं दिसतं की पॅलेस्टिनियन लोक हे मुस्लिम आहेत असा एक समाज इस्लामिस्टांमध्ये देतो. आणि त्याच्यामुळे पॅलेस्टीन लोकांवरचा हल्ला हा पॅलेस्टीन लोकांवरचा नुसता हल्ला नसून तो इस्लामवरचा हल्ला आहे, असा एक इस्लामिस्टांची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे इस्लामिस्ट लोक जी आहेत ते एक स्वतःचं एक नॅरेशन, पॅलेस्टीनच्या बाजूचं एक नॅरेशन उभं करतात. जसं जिओनिस्ट लोकांनी जिओनिस्ट पद्धतीचं एक नेटवर्किंग जगभरामध्ये केलं, जिथे जिथे ज्यू असतील ते सगळे इस्रायलच्या बाजूने, तर तसं जिथे जिथे मुस्लिम असतील ते सगळे पॅलेस्टीनच्या बाजूने. आणि म्हणून जो राष्ट्रवादी किंवा नॅशनल लिबरेशनचा मुद्दा होता, राष्ट्रवादी चळवळींच्या झगड्यातनं निर्माण झालेला जो मुद्दा इस्रायल पॅलेस्टीनचा संघर्ष होता, तो नंतर ज्यू विरुद्ध इस्लाम, जुडाइझम विरुद्ध इस्लाम असा सुद्धा संघर्ष झालेला दिसतो. त्याच्यामुळे आजच्या काळामध्ये आपल्याला अनेक नॅरेटिव्ह आहेत. एडवर्ड सईदनच्या काळामध्ये ज्यू लोकांचे नॅरेटिव्ह खूप पॉवरफुल होते, पॅलेस्टीन लोकांचे नॅरेटिव्ह एकदम दबलेले होते, त्यांना म्हणावी तशी स्पेस नव्हते. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतः अमेरिकेमध्ये, युरोपामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पॅलेस्टिनियन लोक संघटित झालेले दिसतात. आता सध्याचं उदाहरण घ्या, लंडनमध्ये मोठी एक रॅली आपल्याला पॅलेस्टीनच्या संदर्भात निघाली. त्याच्यामध्ये लंडनमधल्या लेबर पार्टीतले अनेक नेते आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी झालेले दिसतात. तर आता काय होतं की जिथे जिथे ज्यू आहेत ते इस्रायलच्या बाजूने संघटित होत आहेत, जिथे जिथे मुस्लिम आहेत ते पॅलेस्टिनियनच्या बाजूने संघटित होत आहेत. आणि त्याच्यामुळे मग आता जो एक झगडा जो आहे तो नॅरेशनचा झगडा आहे. कोणाचं कथन, ऐतिहासिक सत्य काय याच्यामध्ये कोणाला रस नाही आता. म्हणजे ज्यू लोकांचं नॅरेशन कथन, नॅरेटिव्ह, ज्यू नॅरेटिव्ह बरोबर आहे की पॅलेस्टिनियन लोकांचं नॅरेटिव्ह बरोबर आहे, ते नॅरेशनचा झगडा आहे. आणि पोस्ट ट्रूथच्या काळामध्ये तर याला चांगलंच आहे, पोस्ट ट्रूथमध्ये नॅरेशन महत्वाचं आहे, फॅक्ट महत्वाचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता जो हे नॅरेशनचा जो झगडा जो आहे त्या नॅरेशनच्या झगड्यामुळे अनेक लोक पूर्वग्रही बनून जातात. त्याच्यामुळे कधी कधी हा झगडा जास्त तेवत राहील असं म्हटलं जातं. कधी कधी याच्यातनं काही आपल्याला सोल्युशन निघेल की नाही, कारण की नॅरेशनचंच असेल तर एकाला जे बरोबर वाटेल ते दुसऱ्याला खोटंच वाटेल, दुसऱ्याला जे खोटं वाटेल ते दुसऱ्याला ते बरोबर वाटेल. आणि याच्यामुळे हा जो प्रश्न जो आहे तो सुटेल का नॅरेशनच्या झगड्यामध्ये, का तो तसाच त्या आगीमध्ये तेल ओतण्यासारखं नॅरेशनची स्पर्धा ही त्याच्यामध्ये तेल ओतेल, असे अनेक प्रश्न आज निर्माण होत आहेत. म्हणून मला वाटतं आता पोस्ट एडवर्ड सईद
एडवर्ड साईडच्या पुढच्या टप्प्यामध्ये जाऊन आपण थोडा विचार करायला पाहिजे. बरोबर आहे, तू म्हणालास ते खूप कॉम्प्लेक्स हा इश्यू आहे. वर्तमानातले पण नॅरेटिव्सचे काय एकूण गुंतागुंतीचे मुद्दे आहेत ते पण आत्ता आपण बघितले. याचं भविष्य काय या प्रश्नाचं, त्याच्यावर काही कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन आहे का, ते कशा प्रकारे निघू शकतं, याची सुद्धा चर्चा आपल्याला करायची आहे, पण ती आपण पुढच्या भागात करूया. आत्ता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.